आत्ताच यापूर्वीच आपण आप्तोपदेश प्रमाण निरूपण याचे ऑनलाईन लेक्चर पाहिले. आता आपण याच्या हँडरिटन नोट्स पाहणार आहे. या नोट्स सर्वात शॉर्ट केलेल्या आणि खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. तर यात जेवढं सांगितले तेवढंच केलं तरी चॅप्टर कंप्लीट होतो. आणि या जर नोट्स आवडल्या असतील किंवा पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि या चॅनललासुद्धा यूट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूया याचा परिचय म्हणजे थोडक्यात यात काय सांगायचं आहे. आप्तोपदेश म्हणजे काय? रोगांचे विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी आप्तोपदेश, प्रत्यक्ष व अनुमान या 3 घटकांची नितांत आवश्यकता असते. यामध्ये सर्वप्रथम आप्तोपदेश प्रमाणाचे वर्णन केले आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण चिकित्सा करतो त्यावेळेस रोगांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि हे ज्ञान मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत, जसं आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान. आणि यामध्ये सर्वप्रथम आप्तोपदेश याला वर्णन केलेलं आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. कारण आप्तोपदेश म्हणजे काय, तर जे आप्त व्यक्ती आहेत, जे असे व्यक्ती, थोर व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती ज्यांचं ज्ञान हे दोषरहित आहे. दोषरहित म्हणजे ते चुकीचं नाही, अशा ज्ञानाला आप्तोपदेश म्हणतात. म्हणजे जे आप्त लोक जे उपदेश करतात, जे वचन देतात त्यालाच आप्तोपदेश असे म्हणतात. याचं जर ऑनलाईन लेक्चर केलं असेल तर या नोट्स खूप इझी पद्धतीने समजतील. त्यामुळे आधी ऑनलाईन लेक्चर पहा आणि मग या नोट्सचं लेक्चर पहा. तर रोगांचे विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण या प्रमाणाचा वापर करतो. आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रमाण असतात, जसे की आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, तसं दुसरं उपमान. पण याच्यामध्ये सर्वात पहिलं कशाला वर्णन केलेलं आहे? आप्तोपदेश या प्रमाणाचे वर्णन केलेले आहे. आता हा परिचय झाला. आता आपण याचे पर्यायी नावे पाहूया. पर्यायी नावे म्हणजेच समानार्थी शब्द. आप्तोपदेश म्हणजेच आप्तवचन, म्हणजे आप्तपुरुष जे वचन देतात. वचन म्हणजे जे बोलतात ते वाक्य, त्यालाच आप्तवचन असे म्हणतात. आप्तश्रुती, आप्तवाक्य, तेच आप्तवाक्य म्हणजे जे आप्तांनी बोललेलं वाक्य आहे ते. शब्द, आप्तोपदेशाचेच दुसरं पर्यायी नाव आहे शब्द. आणि नंतर आगम. आगम म्हणजे सुद्धा आप्तोपदेश होय. तर हे पर्यायी नावे आहेत. आता पुढचा पॉईंट आहे आप्तलक्षण. आता आपण आप्तलक्षण म्हणजे काय हे पाहूया. तर याचा श्लोक इम्पॉर्टंट आहे, हा लर्न करायचा आहे. आप्तलक्षण म्हणजे काय? आप्तवाक्यम शब्दः. याचा अर्थ काय, तर आप्त व्यक्तीच्या वाक्यालाच शब्द म्हणतात. म्हणजे असे व्यक्ती जे अथोर आहे, ज्यांच्यामध्ये फक्त सत्वगुण आहे, रज आणि तम हे गुण त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीत, त्यामुळे ते नेहमी सत्य बोलतात. आणि अशा त्यांच्या वाक्यालाच काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. शब्द किंवा आप्तोपदेश असे म्हणतात. दुसरी डेफिनेशन काय, दुसरं लक्षण काय सांगितले? आप्तोपदेश हा शब्द, म्हणजे तेच आप्तांनी केलेला उपदेश त्यालाच काय म्हणतात? शब्द असे म्हणतात. आता आप्तस्वरूप पाहणार आहे. तर हे जे आप्तस्वरूप आहे हा खूप इम्पॉर्टंट श्लोक आहे आणि हा लर्न करायचा आहे, कारण यावर म्हणजे परीक्षेमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. तर श्लोक पाहूया. रजस्तमोभ्याम निर्मुक्ताः स्तपोज्ञानबलेन ये येषां त्रिकाल अमलं ज्ञानम अव्याहतं सदा आप्ताः शिष्टा विबुधास्ते तेषां वाक्यम असंशयम सत्यम वक्ष्यन्ति ते कस्मात् सत्यम निरजस्तमा. याचा अर्थ या श्लोकमध्येच आहे. जसे की रजस्तमोभ्याम, रज आणि तम हे गुण, या गुणांनी निर्मुक्त म्हणजे हे गुण त्यांच्यामध्ये प्रेझेंट नाहीत आप्त लोकांमध्ये. आणि तपोज्ञानबलेने, तप आणि ज्ञान याच्या बलावर त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे. येषां त्रिकालम अमलम म्हणजे या लोकांना 3 काळाचं ज्ञान असतं, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. ज्ञानम अव्याहतम सदा म्हणजे यांचं ज्ञान अखंडित असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही खंड नसतो, ते अखंडित निरंतर ज्ञान त्यांच्याकडे असतं. आप्ताः शिष्टा विबुद्ध असते म्हणजे आप्त लोकांना शिष्ट पण म्हणतात किंवा विबुद्ध असेही म्हणतात. म्हणजेच विशेष, ज्यांच्याकडे विशेष बुद्धी आहे त्याला विबुद्ध असेही म्हणतात. तेषां वाक्यम असंशयम म्हणून त्यांचं वाक्य कसं आहे? असंशयम म्हणजे त्याच्यात संशय नाही, सत्य वाक्य आहे. कारण त्यांच्यामध्ये सत्व गुण एवढाच गुण प्रेझेंट आहे, रज आणि तम याने ते निर्मुक्त आहेत. तसंच सत्यम वक्ष्यन्ति ते म्हणजेच ते नेहमी सत्य बोलतात. ते कस्मात सत्यम
असत्यम नीरजस्तमा. मग त्यांनी लास्टला क्वेश्चन विचारला अकस्मात, मग ते असत्य का बोलतील, कारण का बोलूच शकणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये नीरजस्तमा, रज नी म्हणजे उपस्थित नाहीत, ॲबसेंट आहेत, रज आणि तम हे गुण. तर असं आपताचं स्वरूप आहे. हे इम्पॉर्टंट श्लोक आहे, हा लर्न करायचा आहे. याच्यामध्ये आपताबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे. जसे की आपताला तिन्ही काळाचं ज्ञान असतं, त्यांचं ज्ञान हे अव्याहत असतं म्हणजे अखंडित असतं. तसेच त्यांना आप्त, शिष्ट किंवा विबुद्ध असेही म्हणतात. त्यांचं वाक्य हे संशयरहित असतं, ते नेहमी सत्य बोलतात आणि अशा लोकांना आप्त असे म्हणतात. आता आपण त्याचे प्रकार पाहूया. तर्कसंग्रकांनी त्याचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक गुणरूप शब्द, दुसरा प्रमाणरूप शब्द. गुणरूप शब्दाचे नंतर 2 टाईप्स आहेत, ध्वन्यात्मक शब्द आणि वर्णात्मक शब्द. तसेच प्रमाणरूप शब्दाचे 2 टाईप आहेत, वैदिक शब्द आणि लौकिक शब्द. नंतर लौकिक शब्दाचे 2 टाईप आहेत, आप्तोक्त शब्द आणि अन्यत शब्द. आता हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहे की हे प्रकार काय आहेत आणि याचं मीनिंग काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर हे शब्द प्रकार तर्कसंग्रह यांनी सांगितलेले आहेत. आता आपण प्रत्येक प्रकाराला डिटेलमध्ये पाहूया. गुणरूपचे 2 प्रकार कोणते? ध्वन्यात्मक शब्द आणि वर्णात्मक शब्द. ध्वन्यात्मक शब्द म्हणजे असे शब्द जे भेरी, तबला, मृदुंग म्हणजे वेगवेगळ्या वाद्यांपासून ते उत्पन्न होतात, त्यांना काय म्हणतात? ध्वन्यात्मक शब्द. आणि दुसरा कोणता? वर्णात्मक शब्द. म्हणजे वेगवेगळ्या लँग्वेजेस, भाषा जसे संस्कृत, मराठी आणि या भाषेमध्ये जे वर्ण असतात त्यांच्या उच्चाराने जे शब्द तयार होतात त्याला काय म्हणतात? वर्णात्मक शब्द. जसं आता मी बोलते, हा कोणता झाला? वर्णात्मक शब्द. पण जर एखाद्या वाद्यामधून आवाज उत्पन्न होत असेल तर त्याला ध्वन्यात्मक शब्द म्हणतात. इथे एक्झाम्पल दिले जसं भेरी, तबला, मृदुंग. यातून जर जो शब्द उत्पन्न होतो त्याला ध्वन्यात्मक शब्द म्हणतात. आता गुणरूप शब्द पाहिले. आता दुसरा टाईप प्रमाणरूप शब्द प्रकार. त्याच्यानंतर 2 टाईप कोणते? वैदिक शब्द आणि लौकिक शब्द. वैदिक शब्द म्हणजेच जे शब्द ईश्वराने उच्चारलेले आहेत त्या शब्दांना वैदिक शब्द म्हणतात. आणि लौकिक शब्द म्हणजे ईश्वराशिवाय अन्य व्यक्तीने उच्चारलेले शब्द त्याला लौकिक शब्द म्हणतात. म्हणजे जे ईश्वर देवाने उच्चारलेले शब्द आहेत त्यांना वैदिक शब्द म्हणतात. आणि जे ईश्वराशिवाय वेगळ्या म्हणजे त्यांच्याशिवाय बाकी राहिलेल्या व्यक्तींनी उच्चारलेले असतात त्यांना लौकिक शब्द म्हणतात. नंतर लौकिक शब्दाचे 2 टाईप्स पडतात, ते पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहूया. आता लौकिक शब्दाचे 2 प्रकार कोणते? तर आप्तोक्त शब्द आणि अन्यत शब्द. अलौकिक शब्द म्हणजे काय? ईश्वराशिवाय अन्य व्यक्तींनी उच्चारले. मग अन्य व्यक्तीमध्ये 2 प्रकारचे व्यक्ती येतात. एक असे लोक जे आप्त आहे, ज्यांनी तपाच्या बलावर वेगवेगळं ज्ञान प्राप्त केलेलं आहे, अशा लोकांना आप्त व्यक्ती म्हणतात, जे नेहमी सत्य बोलतात. आणि दुसरे राहिलेले आप्ताशिवाय अन्य व्यक्ती म्हणजे जसे की आपण. मग आप्तोक्त शब्द म्हणजे काय? आप्तांनी उच्चारलेल्या वाक्यांना आप्तोक्त शब्द म्हणतात. तर अन्यत शब्द म्हणजे काय? आप्त नसलेल्या म्हणजे आप्त सोडून इतर व्यक्तींनी उच्चारलेल्या वाक्यांना अन्यत शब्द म्हणतात. हे दोन लौकिकचे टाईप्स झाले. आता आपण हे जे दिलेले होते गुणरूप आणि प्रमाणरूप ते तर्कसंग्रकांनी शब्दाचे प्रकार दिले. ते आता चरकांनी कुठले दिलेले त्याला चरकोक्त शब्द प्रकार असे म्हणतात. आता त्यांनी 4 प्रकार दिले होते चरकांनी. त्यातला पहिला प्रकार कोणता? दृष्टार्थ शब्द. याचा अर्थ पाहूया. ज्या शब्दातून अर्थबोध होण्याबरोबरच त्याचा प्रत्यय दृश्य स्वरूपात सुद्धा पाहावयास मिळतो त्या शब्दांना दृष्टार्थ शब्द म्हणतात. दृष्ट म्हणजेच पाहणे. असे शब्द ज्याच्यातून आपल्याला त्याचा अर्थ समजतो म्हणजे त्याच्यातून त्याचा मीनिंग समजतो, पण त्याचबरोबर त्याचा जो प्रत्यय आहे तो दृश्य स्वरूपात पाहायला पण मिळतो. जसं की आपण एका एक्झाम्पलवरून हे पाहूया, त्याने जास्त क्लिअर होईल. उदाहरणार्थ जसे की अहितकर आहार विहार केल्याने वातादी दोषांचा प्रकोप होतो. या वाक्यातील विषय प्रत्यक्षसुद्धा दिसून येतो. म्हणजे हे वाक्य काय सांगितलेलं आहे? अहितकर आहार विहार केल्याने वातादी दोषांचा प्रकोप होतो. वातादी, आदी म्हणजे काय? वात, पित्त, कफ बाकी राहिलेले वातादी. हे दोष काय होतात? प्रकोपित होतात. म्हणजे बॅलन्स असतात ते अनबॅलन्स होतात किंवा त्यांची वृद्धी होते.
किंवा त्यांचा अतिशय क्षय पण होऊ शकतो, म्हणजे त्यांचा प्रकोप होतो थोडक्यात. मग अहितकर, जे आपल्या शरीराला हितकर नाहीत अशा आहारविहाराने आपल्याला काय होते, आपले दोष प्रकोपित होतात. हे आपल्याला त्याचा मिनिंग समजला वाक्याचा. आणि याचा प्रत्यय दृश्य स्वरूपात कसा दिसतो, तर आपल्याला याचं शरीरावर प्रत्यय पण जाणवतो. जसं की आपण अहितकर आहारविहार केल्याने आजारी पडतो, म्हणजे हे आपल्याला दृश्य स्वरूपात पाहायला मिळतं की तो व्यक्ती आजारी पडलेला आहे. आणि यालाच काय म्हणतात, दृष्टार्थ शब्द असे म्हणतात. आता आपण दुसरा शब्द पाहूया, अदृष्टार्थ शब्द. याच्याच उलट, अदृष्टार्थ लावलेला आहे म्हणजे याच्या उलट. ज्या शब्दातून अर्थबोध होतो, म्हणजे याच्यातून पण अर्थबोध होतो, त्याचा वाक्याचा मिनिंग समजतो, पण त्याचा प्रत्यय दृश्य स्वरूपात पाहायला मिळत नाही किंवा अनुभवता येत नाही, अशा शब्दांना अदृष्टार्थ शब्द असे म्हणतात. जसे की उदाहरणार्थ मोक्ष, पुनर्जन्म. हे आपल्याला याचं ज्ञान म्हणजे याचं मिनिंग समजते की मोक्ष काय आहे, पुनर्जन्म काय म्हणजे नंतर जन्म होणे. पण याचा अनुभव घेता येतो आहे का, हे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळते का की पुनर्जन्म होतं, हे अनुभवता येत नाही किंवा दृश्य स्वरूपात पाहता येत नाही. म्हणजे असे वाक्य, असे शब्द ज्याच्यातून आपल्याला अर्थबोध होतो पण त्याचा प्रत्यय स्वरूपात त्याला अनुभवता येत नाही किंवा त्याला पाहता येत नाही, त्यालाच अदृष्टार्थ शब्द असे म्हणतात. आता तिसरा शब्द आहे सत्य शब्द. हा क्लिअरली आपल्याला समजते. सत्य म्हणजे जे बरोबर आहे असा शब्द. यथार्थ म्हणजे काय, बरोबर ज्ञान. यथार्थभूत वाक्यांना सत्य शब्द असे म्हणतात. जसं उदाहरण दिले, अग्नीचा स्पर्श उष्ण आहे. हे बरोबरच वाक्य आहे. जसं की अग्नीचा स्पर्श उष्णच असतो, अग्नीचा स्पर्श शीत तर नसतो ना, म्हणून इथे बरोबर वाक्य दिलेलं आहे आणि त्यालाच म्हणतात सत्य शब्द. चौथा अनृत शब्द. अनृत म्हणजेच खोटं. मग जे खोटं आहे, जे चुकीचं आहे, त्यांना काय म्हणतात, अनृत शब्द. म्हणजे जे सत्य नाहीत अशा शब्दांना अनृत शब्द असे म्हणतात. जसे इथं उदाहरण दिले, अग्नी शीत आहे. हे आपल्याला समजते की अग्नी तर कसा असतो, उष्ण असतो, म्हणजे हे वाक्य चुकीचं दिले, म्हणजे हा कुठला झाला, अनृत शब्द झाला. तर हे चरकांनी 4 प्रकारचे शब्द दिलेले आहेत. आता शब्दार्थबोधक वृत्ती हे पाहूया. शब्दार्थबोधक वृत्तीमध्ये पहिला पॉईंट कोणता आहे, अभिधा वृत्ती. अभिधा वृत्ती म्हणजे काय हे आपण पाहूया. जेव्हा एखाद्या शब्दाचा सरळ अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्याला अभिधा वृत्ती म्हणतात. म्हणजे एखादं वाक्य आहे, राम जेवण करतो, याच्यामधून आपल्याला सरळ अर्थ समजतो की राम जेवण करत आहे. याच्यातून दुसरं काही वेगळं मिनिंग समजतं आहे का किंवा वेगळा अर्थ समजतो आहे का, तर नाही. याच्यातून सरळ आपल्याला समजत आहे की एक राम मुलगा आहे आणि तो जेवण करत आहे, म्हणजे राम जेवण करतो. याच्यातून आपल्याला हाच अर्थ मिळतो किंवा वेगळा काही अर्थ मिळत नाही. यालाच अभिधा वृत्ती असे म्हणतात. इथे तेच उदाहरण दिलेलं आहे की राम जेवण करत आहे. या वाक्यात रामाचा जेवण करण्याचा जो सरळ अर्थ आहे तोच अर्थ व्यक्त होतो, दुसरा नाही. म्हणजे इथे वाक्य दिलेलं आहे, राम जेवण करत आहे. याच्यातून आपल्याला सरळ अर्थ समजतो की राम जेवण करतो, म्हणजे यातून दुसरा अर्थ कुठला व्यक्त होत नाही. त्यालाच अभिधा वृत्ती म्हणतात. आता दुसरी वृत्ती कोणती आहे, लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती म्हणजे काय, शब्दाचा शब्दशः अर्थ ग्रहण न करता दुसराच अर्थ ग्रहण करणे, यालाच लक्षणावृत्ती असे म्हणतात. याला च आहे तिथे चा झालेलं आहे. म्हणजे लक्षणावृत्ती म्हणजे काय, एखादं वाक्य आहे त्याचा आपण शब्दशः अर्थ न घेता आपल्याला त्याचा दुसरा अर्थ समजतो, त्याच्या दुसऱ्या अर्थाचं आपण ग्रहण करतो, यालाच लक्षणावृत्ती म्हणतात. जसे की उदाहरण दिलेलं आहे, रोगी व्यक्तीच्या शरीरात मधुमेह व्याधीने कायमस्वरूपी घर केले आहे. आणि असे म्हटले आपल्याला काय अर्थ समजतो की त्या रोगी व्यक्तीच्या शरीरात खूप दिवसापासून त्याला मधुमेह हा रोग झालेला आहे, तो रोग खूप जुना आहे असं आपल्याला समजतं. पण ॲक्च्युअलमध्ये जर पाहिलं तर त्यात काय दिलेलं आहे की रोगी व्यक्तीच्या शरीरात मधुमेह व्याधीने कायमस्वरूपी घर केले आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये तिथे घराची रचना, कुठली रचनात्मक घराची रचना निर्माण नाही केलेली. आपल्याला याच्यातून दुसरा अर्थ काय समजतो की त्याच्या शरीरात मधुमेह रोग खूप दिवसापासून आहे, हा दुसराच अर्थ त्या वाक्यातून समजतो. यालाच काय म्हणतात, लक्षणावृत्ती. उदाहरण तेच दिलेलं आहे की रोगी व्यक्तीच्या शरीरात मधुमेह व्याधीने कायमस्वरूपी घर केले आहे. असे म्हटल्यावर व्याधी रोगी
रोगी व्यक्तीच्या शरीराचा आश्रय घेऊन राहत आहे हे समजते. म्हणजे मधुमेह रोगाने रोगी व्यक्तीच्या शरीरात घरासारखी कोणतीही रचना निर्माण केली नाही हे समजते. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये घरासारखीच रचना केलेली आहे असं नाही. त्याला फक्त त्याच्या शरीरामध्ये मधुमेह रोगाने तिथे आश्रय घेतलेला आहे, त्याला तो रोग झालेला आहे असा आपल्याला अर्थ समजतो आणि यालाच लक्षणवृत्ती असे म्हणतात. आता तिसरी वृत्ती काय आहे? व्यंजना. व्यंजना म्हणजेच शब्दाचा सरळ अर्थ सोडून तिसराच व्यंगार्थ कळतो तेव्हा तिला व्यंजना वृत्ती म्हणतात. जसे की एखादं वाक्य दिलेलं आहे, त्याचा जो मेन अर्थ आहे तो सोडून आपल्याला तिसराच व्यंगार्थ किंवा त्याच्यातून अर्थ कळतो आणि त्यालाच व्यंजना वृत्ती म्हणतात. जसं उदाहरण दिले की ज्यावेळेस एखादा मुलगा दिवसभर खेळतो, अभ्यास नाही करत आणि संध्याकाळी घरी येऊन आईला म्हणतो, आई भूक लागली आहे, मला जेवण दे, किंवा मला मला जेवण दे. तर आई रागाने काय म्हणते, ये चल तुला गरम गरम पोळी खायला देते. या वाक्यातून त्या मुलाला असा अर्थ समजतो की आता आई आपल्याला मार देणार. हा जेव्हा अर्थ समजतो त्यालाच व्यंजना वृत्ती म्हणतात. उदाहरण दिलेलं आहे, जेव्हा अभ्यास न केल्यामुळे मुलाला आई म्हणते, ये तुला चांगली गरम गरम पोळी देते. हे वाक्य ऐकून मुलाच्या मनामध्ये पोळी या शब्दातून मार हा व्यंगार्थ त्याला समजतो. यालाच व्यंजना वृत्ती असे म्हणतात. म्हणजे वाक्याचा सरळ अर्थ काय आहे, तर गरम गरम पोळी देते हा अर्थ न समजता त्याला तिसराच अर्थ काय समजतो की आई आपल्याला मार देणार आहे, आणि यालाच काय म्हणतात, व्यंजना वृत्ती असे म्हणतात. आता चौथी आणि लास्ट वृत्ती काय आहे? तात्पर्याख्या. याचा अर्थ काय? काही शब्दाचे अनेक अर्थ असतात व ते सर्व अर्थ मुख्य असतात. अशा शब्दाचा प्रयोग योग्य स्थितीमध्ये करणे यालाच तात्पर्याख्या असे म्हणतात. म्हणजे एखादा शब्द आहे जसं की रसाचा वेगवेगळा अर्थ आहे. जसे की रसायनशास्त्रामध्ये रसाचा वेगळा अर्थ आहे. जसं की वेगवेगळ्या फळांचा रस असं पण म्हणतो. म्हणजे रसाचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्या ठिकाणी त्याचा अर्थ हा मुख्य आहे, तो मेन आहे. यालाच तात्पर्याख्या वृत्ती म्हणतात. पण या प्रत्येक वेगवेगळ्या एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत आणि त्याचा कुठला अर्थ कोणत्या स्थितीमध्ये घ्यावा, कुठल्या स्थितीमध्ये तो योग्य आहे, यालाच तात्पर्याख्या वृत्ती असे म्हणतात. जसं उदाहरण दिलेलं आहे सेंधव. त्या सेंधवचे दोन अर्थ आहेत, घोडा आणि मीठ. आणि आपण जेवण करताना एखादा म्हटला की मला सेंधव पाहिजे किंवा त्याने सेंधव मागितलं, तर इथे आपण कोणता अर्थ घेणार? म्हणजे या स्थितीमध्ये, या सिच्युएशनमध्ये आपण सेंधव याचा अर्थ मीठ असा घेणार, कारण जेवताना घोड्याचं काय काम ना. त्यामुळे जेव्हा इथे आपल्याला कुठल्या तरी परिस्थितीमध्ये किंवा कुठल्या तरी स्थितीमध्ये त्या शब्दाचा नेमका कोणता अर्थ घ्यायचा, जर त्याचे अनेक अर्थ असतील तर त्यावेळेस कोणता अर्थ योग्य आहे तो घेणे यालाच तात्पर्याख्या वृत्ती असे म्हणतात. उदाहरण इथे दिलेलं आहे, सेंधव या शब्दाचे दोन अर्थ आहेत, एक तर घोडा आणि दुसरं मीठ. भोजन करताना एखाद्याने सेंधव मागितले तर या स्थितीमध्ये त्याचा अर्थ मीठ असा घ्यावा, कारण भोजन करताना घोड्याचे काय काम, असं त्यांनी इथे क्वेश्चन मार्क विचारलेला आहे. आत्ता शब्दार्थबोधक वृत्ती पाहिली. आता आपण वाक्यार्थ ज्ञान हेतू हे पाहणार आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे, यावर SAQ येतो. हा श्लोक जर जो दिलेला आहे तर्कसंग्रहाने हा लक्षात राहिला तर खूप चांगलं, कारण याच्यात नाव दिलेलं आहेत आकांक्षा, योग्यता, सन्निधिश्च, वाक्यार्थ ज्ञान, हेतू. म्हणजे त्यातले शब्द आपल्या लक्षात राहतील. आकांक्षा, योग्यता आणि सन्निधी हे 3 वाक्यार्थ ज्ञान हेतू आहेत. त्यांना एकेकाला डिटेलमध्ये पाहूया. आकांक्षा म्हणजे काय? एका पदाचा अर्थ समजण्यासाठी दुसऱ्या पदाची आवश्यकता असते, यालाच काय म्हणतात? आकांक्षा असं म्हणतात. जसं की आपण एखादं उदाहरण घेतलं, गाय आणि बैल, तर यातून आपल्याला कुठलाच अर्थ समजत नाही. पण ह्या 2 पदांसोबत दुसरा मी पद घेतलं की गाय आणि बैल हे प्राणी आहेत, हे दुसरं पद त्याला लावलं तर आपल्याला या वाक्याचा अर्थ समजतो आहे, यातून काहीतरी आपल्याला बोध मिळतो आहे. म्हणजे एका पदाला समजण्यासाठी दुसऱ्या पदाची आवश्यकता असते किंवा त्याची दुसऱ्या पदाची आकांक्षा असते, यालाच काय म्हणतात? आकांक्षा. उदाहरण दिलेलं आहे, राम व श्याम जात आहेत. येथे केवळ राम व श्याम असे म्हटले असते तर त्याचा अर्थ कळत नाही. मात्र
जात आहेत ही 2 पदे लावली तर त्याचा अर्थ कळतो. म्हणजेच राम व श्याम या 2 पदांना जात आहेत या पदांची अर्थ व्यक्त होण्यासाठी आकांक्षा असते. म्हणजे एका पदासमोर जर दुसरं पद घेतलं आणि जर त्याने वाक्य कंप्लीट होत असेल, त्यातून आपल्याला काही तर बोध मिळत असेल, म्हणजे एका पदाचा अर्थ समजण्यासाठी त्याला दुसऱ्या पदाची आवश्यकता आहे आणि यालाच आकांक्षा असं म्हणतात. आता दुसरं काय आहे? योग्यता. वाक्याच्या अर्थाला बाधा न येणे म्हणजे योग्यता होय. म्हणजे एखादं वाक्य आहे की थंड पाण्याने शरीर भाजले. थंड पाण्याने शरीर भाजतं का? नाही भाजत. कोणत्या पाण्याने शरीर भाजतं? गरम पाण्याने भाजतं. म्हणजे इथे योग्य शब्द आहे का? थंड हा योग्य शब्द आहे का? नाही. इथे योग्य शब्द पाहिजे गरम पाण्याने शरीर भाजले किंवा उष्ण पाण्याने शरीर भाजले. हे योग्य पद इथे असायला पाहिजे. म्हणजे वाक्याच्या अर्थाला जर थंड पाणी वापरलं तर वाक्याच्या अर्थाला बाधा येते, म्हणजे चुकीचं ज्ञान आपल्याला मिळते. इथे योग्य शब्द वापरला पाहिजे की उष्ण पाण्याने शरीर भाजले आणि यालाच काय म्हणतात? योग्यता असे म्हणतात. उदाहरण काय दिले? थंड पाण्याने शरीर भाजले. येथे थंड पाण्याची योग्यता नाही की तो शरीराला भाजू शकेल. म्हणजे थंड पाण्याची एवढी योग्यता नाही आहे की तो शरीराला भाजू शकेल. इथे योग्य कोणतं पाणी? गरम किंवा उष्ण. म्हणून येथे वाक्याचा योग्य बोध होत नाही. यामुळेच इथे आपल्याला वाक्याचा बरोबर बोध नाही होत किंवा त्याचं मिनिंग आपल्याला योग्य मिनिंग समजत नाही. त्यामुळे येथे उष्ण पाण्याने शरीर भाजले असे वाक्य असेल तर त्यात योग्यता आहे. कधी या वाक्यामध्ये योग्यता येईल? ज्यावेळेस इथं थंडऐवजी आपण उष्ण पाण्याने शरीर भाजले असे म्हणू. यालाच योग्यता असे म्हणतात. आता तिसरं काय? सन्निधी. म्हणजेच विलंब न करता पदाचा उच्चार करण्याला सन्निधी असे म्हणतात. विलंब म्हणजे जास्त टाईम न घेता पदाचा उच्चार करणे, यालाच काय म्हणतात? सन्निधी असे म्हणतात. जसं उदाहरणावरून पाहूया. आनंदी विद्यालयात जाते. इथे जर मी फक्त आनंदी म्हटलं आणि 1-2 तासांनी म्हटलं की विद्यालयात जाते तर आपल्याला याचा अर्थ समजणार नाही किंवा या वाक्याचा आपल्याला बोध होणार नाही, त्याचा अर्थ समजणार नाही. पण मी हे आनंदी हे पद आणि लगेच विद्यालयात जाते हे पद बोलले तर या वाक्याचा आपल्याला अर्थ समजणार आहे. म्हणजे विलंब न करता पदाचा उच्चार केला पाहिजे आणि यालाच काय म्हणतात? सन्निधी असे म्हणतात. उदाहरण काय? आनंदी विद्यालयात जाते. येथे आनंदी असे उच्चारून काही वेळाने विद्यालयात जाते असे म्हटले तर ऐकणाऱ्याला अर्थाचा बोध होत नाही. त्यामुळेच पदाच्या योग्य ज्ञानासाठी त्याचे सन्निधी म्हणजेच जवळजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आनंदी आणि विद्यालयात जाते या 2 पदांमध्ये सन्निधी असलं पाहिजे, म्हणजे जवळजवळ असले पाहिजे किंवा त्यांचा उच्चार आपण जवळजवळ केला पाहिजे, म्हणजे लगेच केला पाहिजे, विलंब न करता. यालाच सन्निधी असे म्हणतात. या नोट्स जर आवडत असतील तुम्हाला, या हँडरिटन नोट्स आहेत आणि या जर नोट्स आवडत असतील किंवा पाहिजे असतील तुम्हाला तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा. म्हणजे मी नवीन ज्यावेळेस व्हिडिओज अपलोड करेल किंवा नवीन काय माहिती टाकेल अपलोड करेल तर तुम्हाला लवकर समजेल. आणि तुम्हाला जर यात काही डाऊट्स असतील किंवा समजत नसेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि जर काही तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की या चॅप्टरवर व्हिडिओज बनवा किंवा याचे शॉर्ट नोट्स पाहिजेत. तर ठीक आहे. आता नंतर दुसरा पॉईंट काय? शक्तिग्रह. शक्तिग्रह म्हणजे काय? पदामधील विशिष्ट ज्ञान देण्याचा धर्म म्हणजे शक्ती होय. पद म्हणजे एखादा शब्द किंवा एखादी वस्तू, याला आपण पद म्हणतो. आणि त्या वस्तूमधील विशिष्ट ज्ञान देण्याचा धर्म म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळते, म्हणजे त्या वस्तूची एक ज्ञान देण्याची शक्ती आहे, त्यालाच शक्तिग्रह असे म्हणतात. म्हणजेच पदामधील विशिष्ट ज्ञान देण्याचा धर्म म्हणजेच शक्ती होय. आता शक्तिग्रहाची साधने 8 आहेत. हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण यावर SAQ येतो. हा श्लोक जर लक्षात राहिला तर ठेवा, कारण यावरून आपल्याला खालचे नावं लक्षात राहत नाही. जसं व्याकरण, उपमान, कोश, आप्तवाक्य हे एकूण 8 शक्तिग्रहाची साधने आहेत आणि हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण यावर SAQ येतो. श्लोक पाहूया. शक्तिग्रहम व्याकरण उपमान कोश आप्तवाक्यात व्यवहारतश्च वाक्यस्य शेषात विवृत्तेर्वर्धन्ति सान्निध्यतः सिद्धपदस्य वृद्धाः. आता आपल्याला एक मत डिटेलमध्ये पाहिजे.
बघायचं आहे. जसं की व्याकरण म्हणजे काय, मूळ धातूला प्रत्यय किंवा विभक्ती लागून अनेक शब्द तयार होतात. व्याकरण थोडक्यात ग्रामर म्हणजे एखादा जर मूळ धातू आहे किंवा मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय म्हणजे शेवटी लागतो त्याला प्रत्यय असे म्हणतात. असं जर मूळ धातूला प्रत्यय किंवा विभक्ती लागली आणि वेगळाच शब्द तयार झाला तर त्याला व्याकरण असं म्हणतात. जसं उदाहरण दिले, दा हा मूळ शब्द आहे किंवा हा मूळ धातू आहे आणि याचा अर्थ काय आहे, दा हा मूळ धातू आहे आणि याचा अर्थ देणे असा आहे. मग याच्यापासून वेगवेगळे शब्द तयार होतात. जसे की दाता, दान इत्यादी म्हणजे वेगवेगळे शब्द तयार होतात. यालाच काय म्हणतात, व्याकरण असे म्हणतात. आता दुसरं काय, उपमान म्हणजे काय, एखादी अप्रसिद्ध वस्तू आहे आणि त्याला प्रसिद्ध वस्तूची त्याच्यासोबत तुलना करणे, यालाच काय म्हणतात, उपमान. म्हणजे थोडक्यात गायीसारखी दिसते ती वनगाय, म्हणजे गायी ही प्रसिद्ध आहे आणि अप्रसिद्ध कोण आहे, वनगाय. मग गायीची जर उपमा वनगायला दिली तर आपल्याला समजणार आहे गायीसारखीच दिसते ती वनगाय, म्हणजे वनगायला पण 4 पाय असणार, 2 शिंग असणार असं आपल्याला समजतं, कारण वनगायीची तुलना गायीसोबत केली आणि गायी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे जी की प्रसिद्ध आहे. म्हणजेच एका अप्रसिद्ध वस्तूची दुसऱ्या प्रसिद्ध वस्तूशी तुलना करणे यालाच उपमान म्हणतात. तिसरा आहे कोश म्हणजे थोडक्यात समानार्थी शब्द, वेगवेगळ्या समानार्थी शब्दांचा संग्रह किंवा ग्रुप यालाच कोश म्हणतात. चौथा आहे आप्तवाक्य. आप्त म्हणजेच असे व्यक्ती जे नेहमी सत्य बोलतात आणि अशा व्यक्तींच्या वाक्याला काय म्हणतात, आप्तवाक्य. म्हणजे आप्त व्यक्तीने सांगितलेले ज्ञान किंवा वाक्य याला काय म्हणतात, आप्तवाक्य. पाचवा आहे व्यवहार. वस्तूंमधील संबंध पाहून अर्थाचे ज्ञान होणे यालाच व्यवहार म्हणतात. जसे की घरात एखादं लहान मूल आहे आणि वडीलधारे लोक बोलत आहेत की गाय आण, गाईला पाणी पाज, गाईला घेऊन जा, गाईला बांध, गाईला चारा टाक. यावरून लहान मुलाच्या डोक्यामध्ये एक इमेज तयार होते गाईबद्दल की गाई अशी आहे, तिला पाणी पाजलं पाहिजे, घेऊन जा, तिला 4 पाय आहे, 2 शिंग आहेत, अशी एक इमेज तयार होते. त्यातून त्याला हे ज्ञान होते या वाक्यांमधून किंवा या व्यवहारातून. गाय आण, पाणी पाज, तिला किंवा घेऊन जा, हे वेगवेगळे व्यवहार जेव्हा होतात त्याच्यातून आपल्याला जे ज्ञान भेटतं त्यालाच काय म्हणतात, व्यवहार म्हणतात. म्हणजे वस्तूंमधील संबंध, त्या यात वाक्य दिलेले गाई आण, गाई पाज, या वेगवेगळ्या वाक्यातून त्यांच्या संबंधातून जो अर्थ आपल्याला प्राप्त होतो त्याला व्यवहार असे म्हणतात. 6वा आहे वाक्यशेष म्हणजे एका पदाचे वेगवेगळे अर्थ असतात आणि त्याला प्रसंगानुसार किंवा स्थितीनुसार यूज करायचं असतं, त्याला वाक्यशेष म्हणतात. उदाहरणार्थ सेंधवचे अनेक 2 अर्थ आहे, जसे की घोडा आणि मीठ. जर मी जेवण करताना म्हटलं की मला सेंधव पाहिजे तर इथे त्याचा अर्थ कुठला घ्यायचा, म्हणजे त्या सिच्युएशननुसार त्याचा अर्थ कुठला घ्यायचा, मीठ हा अर्थ घ्यायचा. कारण जेवताना घोड्याचं काय काम, म्हणजे एका पदाचे वेगवेगळे अर्थ असतात, पण कोणता अर्थ कोणत्या प्रसंगी घ्यावा किंवा कोणत्या स्थितीमध्ये घेतला पाहिजे यालाच वाक्यशेष असे म्हणतात. नंतर विवृत्ती म्हणजे काय, समानार्थक निरनिराळी पदे सांगून अर्थ सांगणे. म्हणजे समानार्थक वेगवेगळे समानार्थी शब्दांचा संग्रह आहे, पण त्यातून कोणत्या पदाचा अर्थ घ्यावा, कोणत्या ठिकाणी त्याचा अर्थ घ्यावा यालाच विवृत्ती म्हणतात. उदाहरण दिले, हरी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत, जसे की वानर, विष्णू, घोडा, मनुष्य इत्यादी. आणि हे सगळे शब्द समानार्थी शब्द आहेत एकमेकांचे, पण वेगवेगळ्या ठिकाणी यांना म्हणजे वेगवेगळ्या वाक्यात ह्यांचा वेगवेगळा अर्थ म्हणून वापरला जातो. मग कुठल्या वाक्यात कोणता अर्थ यायचा हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्याला विवृत्ती असं म्हणतात. आणि लास्ट आहे सिद्धपद सान्निध्य. म्हणजेच प्रसिद्ध पदाजवळ राहिल्यावर जो शक्तिग्रह होतो त्याला सिद्धपद सान्निध्य म्हणतात. जसे की मध म्हटल्याला आपल्याला भ्रमर म्हणजे भुंगा याचं ज्ञान होतं. म्हणजे थोडक्यात प्रसिद्ध काय, मध, आणि याच्यासोबत म्हणजे याच्या जवळ राहणारा कुठलाही भुंगा किंवा भ्रमर याच आपल्याला म्हटलं की आपल्याला आपोआप भुंगा किंवा भ्रमर याचं ज्ञान होतं. यालाच सिद्धपद सान्निध्य असे म्हणतात. हे जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि या व्हिडिओच्या जर नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा किंवा जॉईन करा. थँक्यू सो मच.